आज प्रशांत दादा बोलले की आपला लढा अजून खूप मोठा राहिला. या दिवशी संतोष भाऊच्या हत्येच्या मध्ये जे कोणी असेल त्या प्रत्येकाला शिक्षा होत नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही हे स्वतःच्या मनात. कारण या सगळ्या परिस्थितीमध्ये या क्रूर पद्धतीने हत्या झाली. मला मनात एकच प्रश्न विचारतो, चार्जशीट मध्ये हे फोटो आले हे आपल्याला काल कळले. याचा अर्थ सरकारने त्या चार्जशीट मधले फोटो आधीच पाहिलेले आहेत ना. जर सरकारने आधी फोटो पाहिले होते तर मग सरकारने आधीच नव्हता घ्यायला पाहिजे हा राजीनामा. जर तुम्हाला, मला आणि या सगळ्या मीडियाला समजत होतं, यांना समजत नव्हतं. प्रचंड अस्वस्थ करणारी ही परिस्थिती राज्यात आहे. आणि ज्या पद्धतीने तो दिवस आणि आजचा, मला आज म्हणजे काल रात्री 2 वाजता मी झोपले होते तेव्हा मला एक मेसेज आलेला आहे जो मी सकाळी आज 7 वाजता पाहिला उठल्यावर. आणि त्या मेसेज मध्ये धनंजय भाऊचा मला मेसेज होता की माझ्या भावाची हत्या झालेली आहे, ज्या क्रूर पद्धतीने झाली आहे ताई, मला सहन होत नाहीये, मी काहीतरी करीन. मी उठल्या उठल्या पहिला त्यांना फोन केला. म्हटलं काय बोलताय तुम्ही? तो बाबा ओक्साबोक्शी रडत होता फोनवर, त्याला बोलता येत नव्हतं माझ्याशी. तो म्हटला माझ्या भावाची काय चूक, काय केलंय आमच्या लेकरांनी. वैष्णवीचे वडील परत कधी येणार नाहीये, त्या लेकराची काय चूक मला कोणीतरी सांग. आणि जवळपास 82-84 दिवस झाले लढ्यामध्ये. जेवढं योगदान प्रत्येक व्यक्तीचं आहे मी प्रांजळपणे कबूल करते, ह्या मीडियाचाही खूप मोठं सहकार्य राहिलेलं आहे. या महाराष्ट्रात माणुसकी जिवंत आहे. मला खरं तरी घटना झाली तेव्हा माझा माणुसकीवरचा विश्वासच उठला की एवढ्या क्रूर पद्धतीने, किंवा तेव्हाही रिपोर्टिंग होत होतं की क्रूर पद्धतीने ती हत्या झाली. रिपोर्टिंग होत होतं पण आपण फोटो पाहिले नव्हते. ते फोटो 80, 85, 84 दिवसांनी बाहेर आले. ते आधी सगळ्या यंत्रणेने पाहिले होते, सरकारने पाहिले होते, पण कोणी त्यांना बोललं. आज मला काही युवा मुलं भेटायला आली होती. ते म्हणले ताई, ज्यांनी, म्हणजे त्यांनी मला एक शब्द वापरला की वाल्मिक कराडनी सरेंडर केलं. म्हटलं काय सरेंडर केलं? तो सरेंडर करणार आहे? त्याच्या इथे मानेला धरून फरफटत त्या पकडून आणायला पाहिजे होतं. सरेंडर काय? आणि एवढी मस्ती यांना की व्हिडिओ करून टाकतात की मी सरेंडर. काय समजतात स्वतःला? एवढी यंत्रणा ते चालवणार. आणि आज जरी आमचे राजकीय मतभेद असतील तर माननीय भुजबळ साहेब माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत आणि त्यांचा मान सन्मान मी करते. पुण्याच्या पालकमंत्र्यांचं स्टेटमेंट आलं, उशिरा का होईना आलं स्टेटमेंट, पण पुण्याचे पालकमंत्री, उपमुख्यमंत्री आणि भुजबळ साहेब दोघंही असं म्हणाले की नैतिकतेवर आम्ही राजीनामा घेतलाय. आणि धनंजय मुंडे काय म्हणतात की मी आजारी आहे म्हणून मी राजीनामा दिलाय. म्हणजे त्यांना काय पडलेलीच नाही याची. ज्या क्रूर पद्धतीने हत्या झाल्या ह्यांच्याच राईट हँडच्या माणसांनी केलं ना. हे दुर्दैव आहे की नैतिकता, सुरेश धसांचे आणि आमचे राजकीय मतभेद असतील पण ह्या बाबतीत मी ताकदीने सुरेश धसांच्या बाजूने उभी आहे. की सुरेश धस त्या दिवशी काय म्हणाले की नैतिकतेची आणि धनंजय मुंडेची भेटच कधी झाली नाही. अहो तुम्हाला अश्रू दिसत नाहीत त्या महिलांचे? त्या माऊलीचे अश्रू दिसत नाहीत? त्या आईचे अश्रू तुम्हाला दिसत नाहीत? त्या वैष्णवीचे अश्रू, ते छोटं लेकरू त्यांचे अश्रू तुम्हाला दिसत नाहीत? त्या भावाचं दुःख दिसत नाही तुम्हाला? एवढं झालं तरी मी माझ्या तब्येतीमुळे आज राजीनामा दिला. म्हणजे माणुसकी त्यांनी ठेवलीच नाही. आणि मी सकाळी बोलले की बीड हा सुसंस्कृत जिल्हा आहे. बीड मधल्या या 10-11 लोकांमुळे आज महाराष्ट्राचं नाव संपूर्ण जगामध्ये, देशामध्ये आज काळीमा फासली. माणुसकीला काळीमा फासली या गलिच्छ लोकांनी. आणि ही लढाई आपल्याला ताकदीने पुढे लढायची. जोपर्यंत संतोष भाऊचा जो कोणी हत्या केली किंवा हत्या करताना मदत केली
केव्यांना आश्रय दिला त्या खुनींना, जोपर्यंत त्यांना फाशी होत नाही आपली लढाई संपत नाही. आपण ताकदीने लढायचं. सगळ्यांना सगळं माहिती आहे, आपल्यालाही माहिती आहे, मीडियालाही माहिती आहे. फक्त सरकार का उशीर करते याचं उत्तर मला माहिती आहे. महादेव मुंडेच्या बाबतीत हेच केलं. महादेव मुंडेंच्या मिसेस काल ती माऊलिकात आंदोलनाला बसली होती बीड, त्यांना न्याय मिळाला नाही. आणि सुरेश धस, बजरंगप्पा सोनवणे, संदीप क्षीरसागर, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, सोळंकी प्रकाश भाऊ सोळंकी, नमिता मुंदडा, सगळ्यांची स्टेटमेंट्स आहेत की ही पहिली हत्या नाही, अशा 100 जास्त हत्या झाल्या आहेत. मग त्या गरीब आहेत, कष्ट करणार आहेत म्हणून त्यांना आवाज नाही? आपली नैतिक जबाबदारी नाही त्यांना आवाज द्यायची? अहो, राजकारण आणि इलेक्शन येतील आणि होत राहतील. ही संघटना माणुसकीसाठी आहे, अधिकारांसाठी आहे. आणि जोपर्यंत बीड मधल्या या 100-110 जे कुटुंब असतील त्यांच्या सगळ्या फायली उघडल्या गेल्या पाहिजेत. ही आग्रहाची भूमिका आपली सगळ्यांची असली पाहिजे. माणुसकीच्या नात्याने प्रत्येक फाईल उघडली गेली पाहिजे, प्रत्येक फाईलची इन्क्वायरी झाली पाहिजे. खून कुठे झाला, कोणी केला, या सगळ्याची इन्क्वायरी एक स्पेशल SIT करा, ज्याच्यात फक्त बीडच्या या सगळ्या ज्या हत्या झालेल्या गेल्या अनेक वर्षात त्याची पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे. खंडणीचा गुन्हा आहे या देशामध्ये, खंडणीचा गुन्हा कोणी केला तरी त्याला ED आणि CBI लागतं. आम्हाला तातडीने त्या जे कोणी खंडणीमध्ये होते कोणी असू दे त्याच्यावर ED आणि CBI ची केस लागलीच पाहिजे. ज्यांनी शेतकऱ्यांना फसवलं, पीक विम्यात फसवलं, हार्वेस्टर मध्ये फसवलं, 8 लाख रुपये एका हार्वेस्टर मागे घेतलेत, युरिया मध्ये पैसे काढले, काय राहिलंय? अहो काय नाही तर डोमेस्टिक कौटुंबिक हिंसाचार पण झाला. आणि माझी मागणी राहील की ह्या राजीनाम्यामध्ये हा प्रश्न आपला सुटत नाही. राजीनामा द्यायचा का नाही तो त्यांचा अंतर्गत प्रश्न होता, पण ह्याच्या पुढे ऍक्शन झालीच पाहिजे. आणि जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांना या चार्जशीट मध्ये प्रत्येकाचं नाव आलंच पाहिजे, ही आमची आग्रह करायची. आणि आज ज्या चुकीच्या पद्धतीने आज त्यांचं वक्तव्य आलंय हे आणखीन दुखवणार. त्यांनी अपमान केलाय महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचा. एकीकडे नैतिकता त्यांचे नेते म्हणतायत आणि दुसरीकडे हे म्हणतायत की माझी तब्येत बरी नाही म्हणून. इतकं असंवेदनशील एखादं नेतृत्व असावं काय या महाराष्ट्राने नाही दिलं त्यांना. प्रेम दिलं, नेतृत्व मान्य केलं, आणि जेव्हा गरीब कष्ट करणाऱ्यांची वेळ येते असं त्यांच्याकडून विधान येतं. हा महाराष्ट्र छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात मी असं गलिच्छ क्रूर वागणं खरंच कधी पाहिलं. मतभेद जरूर आमचे झाले असतील लोकांकडून, पण प्रत्येकाने एक संस्कारी वागलेले आहेत. त्यामुळे आपण सगळ्यांनी ठरवलं पाहिजे आज आपल्या मनाची गाठ घालून ताकदीने, मग बीड मधल्या सगळ्या 110 घटना असतील, देशमुख कुटुंब असेल, परभणीवर झालेला अन्याय असेल आणि स्वारगेटला झालेली घटना असेल, या सगळ्या बाबतीत माणुसकीच्या नात्याने आपण सगळ्यांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आणि माणुसकीसाठी हा लढा आपण जिवंत ठेवायचा. आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही, लागेल तितका वेळ लागू दे, पण ही लढाई आम्ही अर्धवट सोडणार. जोपर्यंत त्या लेकरांना न्याय मिळत नाही, त्यांचे वडील नाही हो आपण परत आणू शकतो, पण न्याय तर देऊ शकतो त्यांना. मला खरं सांगा, 115 कुटुंबावर का 110 कुटुंबावर अन्याय झाला तर संतोष भाऊच्या कुटुंबानी लढाई लढली नसती तर यांना न्याय मिळाला असता का? की महादेव मुंडेची बिचारी बायको, 3 मुलं, तिचं एक लेकरू काल हॉस्पिटलमध्ये ड्रिपवर होतं, ड्रिपवर. ती 2 लेकरं घेऊन गेली होती बीडला. काय करावं अशा महिलांनी? का यांच्यावर अन्याय होतं? यांची सत्ता आणि पैशाची मस्ती आहे ना, दुसरं कुणाच्या जीवावर हे करतायत? सत्ता आणि पैसा ना, नाही चालणार. यांची सत्ता आणि यांची पैसा याला आम्ही नाही घाबरणार. आणि जे कोणी संतोष भाऊंच्या या खुनामध्ये आहे त्यांना जोपर्यंत चौकात फाशी होत नाही आम्ही स्वस्थ बसणार नाही.
हा शब्द मी त्या कुटुंबाला देऊन आले बीडवर. त्यांची आई माझा हातात हात धरून त्या दिवशी रडत होती आणि सांगत होती माझ्या लेकराला न्याय कधी देणार. म्हणलं कोणी नाही दिला तरी चालेल, तुमची ही लेक सुप्रिया सुळे तुमच्या पोराला न्याय. या सगळ्या गोष्टीचा खूप गांभीर्याने विचार करा. आणि मी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या तमाम मीडियामध्ये प्रत्येक रिपोर्टर तमानाचा मुजरा करते. प्रत्येक रिपोर्टर हो, कॅमेरामॅन विचारा यातले काही बीडला गेले असतील. जेव्हा सुरुवातीला केस झाली ना, हेच कॅमेरामॅन मला सांगायचे ताई आम्ही बीडला गेलो ना, आम्हाला भीती वाटायची, व्हॅन मध्ये बसायचे, कोणी येऊन दगड मारेल का, त्यांना अटॅक करेल का, अशी परिस्थिती होती. एक एक जो मीडियावाला रिपोर्टिंग करायला गेला तो परत येऊन ओक्साबोक्षी रडलेला आहे. माणुसकी आहे हो. आम्ही वैयक्तिक कुणाच्या विरोधात नाही, आम्ही फक्त न्याय आणि हा न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. ह्याच्यासाठी आपण इथे जमलो. आपला लढा मग कोर्टात असेल, पोलीस स्टेशनला चक्रा असतील, जे काय करायचं असेल ते सगळं करू. पण या बीडच्या सगळ्या कुटुंबातल्या ज्यातल्या कर्त्या पुरुषांची हत्या, क्रूर हत्या या लोकांनी केली आहे, त्यांना फासावर चढवावंच लागेल. त्यामुळे मी पुन्हा मनापासून संतोष भाऊला आदरांजली, श्रद्धांजली मनापासून अर्पण करते. आणि धनंजय भाऊ, त्यांच्या वहिनी, त्यांची कुटुंब, त्यांची आई आणि आपली 2 लेकरं वैष्णवी आणि तिचा छोटा भाऊ, त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने, त्यांचा भाऊ आपण, त्यांचे वडील, त्यांचा मुलगा आपण नाही आणू शकत, पण फुल ना फुलाची पाकळी, जे प्रेम संतोष भाऊंनी त्यांना कुटुंबाला दिलं असेल, हे आम्ही थोडं का होईना, जेवढं आम्हाला जमेल, आम्ही भाऊ तर परत आणू शकत नाही, पण ताकदीने तुमच्यासाठी आमचं उभं आयुष्य आम्ही अर्पण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.